बदलापूर पूर्ण शहरामध्ये जो आहे तो लावण्यात आलेला आहे। बदलापूर नगरपालिकेपासून ते पोलीस स्टेशनपर्यंत जे आहे तो मोर्चा सुरू होता, परंतु आता आपण पाहतोय की पोलिसांनी अडवल्यानंतर रस्त्यामध्येच ठिय्या आंदोलन जे आहे ते सुषमा अंधारे यांनी सुरू केलेलं आहे। कारण जोपर्यंत वामन म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवेल अशी भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि ती भूमिका घेतली असताना त्यांनी आंदोलन केलं होतं, परंतु ते आंदोलन जे आहे ते आंदोलन आता पूर्ण सुरू असताना त्यांना अडवण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहतोय की बदलापूरच्या ह्या रस्त्यावरती सुषमा अंधारे यांचा मोर्चा जो आहे तो मोर्चा अडवण्यात आलेला आहे। कारण जोपर्यंत वामन म्हात्रे ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं, त्यांनी राजीनामा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका जी आहे ते त्यांनी घेतली होती। आणि आता त्यांचा मोर्चा जो आहे तो मोर्चा या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सिद्धेशसह निवृत्ती बाबर, टीव्ही मराठी, बदलापूर। तर सुषमा अंधारे यांनी बदलापूरमध्ये या ठिकाणी मोर्चा काढला होता, मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवला। त्यानंतर सुषमा अंधारे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथेच ठाण मांडून बसलेले आहेत। वामन म्हात्रेवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। सुषमा अंधारे सध्या आता बदलापूरमध्ये आहेत। सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वामध्ये बदलापुरात हा मोर्चा काढण्यात आला होता, मात्र पोलिसांनी आता हा मोर्चा अडवलेला आहे आणि सुषमा अंधारे आणि कार्यकर्त्यांनी आता तिथेच ठिय्या दिलाय। जो आहे तो मोर्चा इथपर्यंत आला होता, परंतु त्यांचा मोर्चा जो आहे तो मोर्चा या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। स्वतः सुषमा अंधारे ठिय्या करत जो आहे तो या ठिकाणी आंदोलन करतायत। आणि या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती घोषणाबाजी स्वतः सुषमा अंधारे यांच्याकडून केली जाते। नगरपालिकेपासून हा मोर्चा तो मोर्चा सुरू झाला होता, परंतु त्यांना पोलिसांकडून जो आहे तो पोलिसांकडून अडवण्यात आलेला आहे। आणि आता हल्लाबोल आंदोलन जो या ठिकाणी आंदोलन करण्यात येतंय, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महिलांसंदर्भात ज्या घटना घडतायत त्या घटनांच्या निषेधार्थ जो आहे तो ठाकरे गटाकडून मोर्चा घडवण्यात आला होता। आणि या ठिकाणी जो आहे तो आंदोलन करतायत। ताई, तुम्हाला या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे, अटक करा, वामन म्हात्रेला अटक करा, वामन म्हात्रेला अटक करा, व्हाईट पेपर सादर करा, व्हाईट पेपर सादर करा, व्हाईट पेपर सादर करा। मोर्चा अडवलेला आहे, तुम्ही पोलीस स्टेशन पर्यंत निवेदन द्यायला। आम्हाला सरकारी वकील उज्ज्वल निकम मान्य नाही। उज्ज्वल निकम सरकारी वकील नाही। उज्ज्वल निकम भाजपचा प्रवक्ता आहे। भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली, भाजपच्या अधिकृत लेटर हेडवरचा प्रवक्ता। सरकारी वकील कसा करता तुम्ही? मान्य नाही आम्हाला। पालकांवरती काही जणांवरती गुन्हे दाखल केलेत, जवळपास 300 ते 400 जणांवरती। त्याच्यासाठी बसून येत आम्ही। कधीपर्यंत तुमचं हे ठिय्या आंदोलन? बघू पोलिसांचा सगळ्यातनं वेळ मिळाल्यावर बघू आपण, जेव्हा वेळ मिळेल। महाजनांचा वारंवार हस्तक्षेप होतो, एक काम करा, महाजनला मुख्यमंत्री करा आणि फडणवीस शिंदे ज्यांना हाताळता येत नाही त्यांना हिमालयात संन्यास घेऊन पाठवा। सगळे प्रकरण महाजन हाताळतायत ना, मग महाजन एवढे गुणी एवढे शहाणे आहेत तर महाजनलाच मुख्यमंत्री करा ना, करा, त्यांनाच मुख्यमंत्री करून टाका। चला, आपण या ठिकाणी पाहतोय की या आंदोलन जे आहे ते ठाकरे गटाचं सुरू होतं आणि त्यांचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। आणि जे गिरीश महाजन वारंवार हस्तक्षेप करतात त्या गिरीश महाजनांनाच मुख्यमंत्री करा अशी टीका जी आहे ती सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी, बदलापूर।